नमस्कार, मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। नेक्सो ड्रग्स पार्टी प्रकरणानंतर पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली। अंमली पदार्थ विरोधी विभागाने साकी नाक्यातून जप्त केलेल्या 200 एक्सटेन्सी गोळ्यांचे टिटवाळा कनेक्शन उघड झाले। त्यानंतर टिटवाळाच्या हाय प्रोफाईल सोसायटीत राहणाऱ्या ए पॉल या महिलेच्या घरी छापा टाकण्यात आला। तिच्या घरातून 6 कोटींच्या 5000 एक्सटेन्सी गोळ्या जप्त करून तिला अटक करण्यात आल्या आहे। नेस्को प्रकरण उजेडात आल्यानंतर दुसऱ्या दिवशी अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या घाटकोपर कक्षाचे प्रभारी पोलीस निरीक्षक अनिल ढोले आणि पथकाने साकीनाका येथे छापा घालून 200 एक्सटेन्सी गोळ्या जप्त केल्या। हा साठा बाळगणाऱ्या इरफान अन्सारीला अटक केली। त्याच्या चौकशीतून पॉलचे नाव समोर आले। पॉल पूर्वी कल्याण येथे राहण्यास होती। 2 महिन्यांपूर्वीच ती टिटवाळा येथे शिफ्ट झाली होती। पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने सलग 3 दिवस तांत्रिक पुराव्याच्या आधारे तिचा शोध सुरू केला। पथक तिच्या टिटवाळा येथील कॉम्प्लेक्स पर्यंत पोहोचले। त्यात तिचे घर शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते। त्यातून तिचा शोध घेत शनिवारी रात्री पथकाने घरी छापा टाकला। दरम्यान तिच्या घरातून 6 कोटी किमतीच्या 5000 एक्सटेन्सी गोळ्या मिळून आल्याने पोलीसही चक्रावले। पोलीस आपल्यापर्यंत पोहोचतील असं तिला वाटलं नव्हतं, त्यामुळे ती बिनधास्त होती। पोलिसांनी इरफान नंतर सुफियान नावाच्या आरोपीला अटक केली। तो पॉल आणि इरफान मधला दुवा होता। पुढे सुफियानमुळे पोलीस पॉलपर्यंत पोहोचले। मुंबई पोलिसांनी ड्रग्ज विरोधात सुरू केलेल्या मोहिमेत मोठं यश आलं। टिटवाळा येथून एका महिलेला अटक करण्यात आली असून तिच्याकडून मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ जप्त करण्यात आले। आरोपी महिलेच्या मोबाईलमधील संपर्कामुळे ड्रग्ज व्यवसायातील बड्या धेंडांचे धावे दणाणलेत। टिटवाळ्याच्या हाय प्रोफाईल सोसायटीत राहणारी ती मुंबईत ड्रग्ज जाळे पसरवत होती। डान्स बारमधून गुन्हेगारीच्या जगात आलेल्या या महिलेने घरातच 6 कोटींचा साठा दडवून ठेवला होता। पोलिसांनी धाडसी कारवाई करत तिचा हा बेबनाव उघड केलाय।